सकाळचा 5चा वर्ग आमकरांकडे आलो होतो. शीतल मंत्रींनी तयारी दर्शवली होती, त्यांना दिलेला आहे. कारण 6चा वर्ग माझा पाय साठे मॅडम दिलेला आहे. एक उजवा पाय 7च्या वर्गाला फक्त 3 प्रवेश आहेत, त्यामुळे अजून तो वर्ग कोणाला दिलेला नाहीये. असल्यामुळे आणि संध्याकाळचा 5चा वर्ग पायाला मुंग्या येतात. शिक्षक पाहिजे आहे. जो कोणी ऑनलाईन वर्ग घ्यायला तयार असेल तर त्यांनी साठे मॅडमशी संपर्क करा, आमकरांनी अतिशय त्यांना तो वर्ग देत आहे. मसाज करून मला या 2-3 महत्वाच्या गोष्टी होत्या, त्या तुमच्याशी शेअर केल्या. आता तिकोंडा सर अवेलेबल असतील तर ते मार्गदर्शन करतील. तिकोंडा सर ज्या तन्मयतेने करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. धन्यवाद. तुम्ही सांगितलं नाही महिन्याला करणार काय म्हणले तुम्ही, ते कसं सांगायचं करणं योग्य आहे का नाही? ऍक्च्युली मसाज हा ऍक्च्युली दर महिन्याला करायला पाहिजे. तुम्हाला कुठलंही असो किंवा नसो, हो येतोय पण रेग्युलर केला दर महिन्याला जर येतोय तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, आमचा येत नाही का तुम्हाला? आपली त्या त्वचेची तजेली, रक्तवाहिन्यांची परवा गुरुकुलची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये चांगली राहते. आता वेस्करने सांगितलं तुम्हाला की आदिशक्ती उपासना वर्ग घ्यायचा आहे. नवरात्रामध्ये देवीची उपासना करतोच आपण, परंतु सर्वत्र कसा उत्सव साजरा होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे गणेशोत्सवामध्ये जसं सगळीकडे उत्साह भरपूर असतो, परंतु तो उत्साह हा मसाज करणं काय महत्वाचं आहे, धांगडिंगा म्हणतो तशा स्वरूपाचा असतो. म्हणजे मोठमोठ्याने स्पीकर लावणं, गाणी लावणं, त्याच्यावर डान्स करणं असं. अर्थात बऱ्याच मंडळामध्ये विविध प्रकारचे उपक्रम होतात. वरची जी ग्रंथी आहे देवीच्या आपण म्हणतो ना, विविध प्रकारचे तेलकट आहे, जातात, परंतु प्रत्यक्ष देवीची उपासना मात्र कुठेच होताना दिसत नाही. जसं आपण गणेशोत्सवामध्ये वर्ग सुरू केले होते, त्यामुळे निदान अर्धा तास ओंकाराची उपासना, गणेशाची उपासना झाली. आणि त्यामुळे एक वेगळा व्यायाम करणं ठीक आहे. या घंट्यामध्ये तुम्हाला नाही पण व्यायाम करा, 3 वर्ष आणि मसाज काय होतं, तुम्हाला शरीरात तेल पण लावलं जातं, तेल मुरवलं जातं. लावणं तेल मुरवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या शरीरातनं घाम काढलं जातं, तेल चांगलं मुरवलं जातं. म्हणून मसाज करणं अभ्यासक्रम दिलेला आहे. तो अभ्यासक्रम मी आता सांगतो. किती तेल मुरलं तुमच्या शरीरात? तर ओंकाराचा देवीचा